नो सोफी प्लीज, दिस इज टू प्लेन. तू एक काम कर, आपल्याकडे ती डिझाईन वाली जी लेस आहे ना ती ह्याला लाव आणि त्याचा जो मेन पार्ट आहे ना अट्रॅक्टिव्ह तो खालच्या बाजूला येऊ दे. बरं जा. पुणेकर. हाय. नमस्कार मॅडम, कशा आहात? मी मस्त, फर्स्ट क्लास. मग आज कशी आठवण आली आपल्या मॅडमची? हो मॅडम, तुमची आठवण नेहमीच येते. तुमची आठवण येणार नाही असं होईल का? अहो, तुम्ही माझे मार्गदर्शक आहात, तुम्ही माझे दीपस्तंभ आहात. हॅलो हॅलो, एनाफ. एवढं हरभराच्या झाडावर चढू नकोस. बोल, काय काम काढलं माझ्याकडे? मॅडम, म्हणजे मी काम असल्यावरच फोन करतो असं म्हणायचंय का तुम्हाला? प्लीज डोंट टेक मी रॉंग. नाही मॅडम, पण तसं नसलं तरी आज काम आहे म्हणूनच फोन केलाय. हा झालं, केलं सिद्ध की तू कामासाठीच फोन केलाय ते. आता काय करणार मॅडम, ताकाला आल्यावर भांडं लपवता येत नाही ना. सांग, काय काम काढलं ते? मॅडम, खरं तर मी तिकडेच येतोय. काय सांगतोस? आणि असं अचानक? हो, म्हणजे तो फॅशन शो होतोय ना, त्यात मी पार्टिसिपेट करायचं ठरवलं. ओ वाव, दॅट साउंड्स ग्रेट. हो हो मॅडम, त्या फॅशन शो साठी ना मी एक ड्रेस डिझाईन केलाय. तो अस्तित्वात आणण्यासाठी मला एखादी चांगली व्यक्ती मिळाली असती ना तर फार बरं झालं असतं मॅडम. चल, दिली तुला ती व्यक्ती. मॅडम, म्हणजे दिली एखादी मदतीला असं नकोय. हा, आपल्या इन्स्टिट्यूट मधली नंबर 1 व्यक्ती हवी आहे. हॅलो, मी नंबर 1 व्यक्तीच तुला देतीये. अजिबात काळजी करू नकोस. अरे, ती व्यक्ती अशी आहे ना की तू माझं नाव काढशील. पण मॅडम, एरवी तुमचं नाव काढतो. हा मी म्हणजे तुम्ही माझ्या गुरु, तुम्ही माझ्या पथदर्शक, माझ्या. अरे बास, ते बिचारा हरभऱ्याचं झाड मोडेल रे आता. बरं, जोक सपाट. मला एक सांग की तुला ही जी मदत हवी आहे ती तुला कधी पाहिजे? मॅडम, मदत मला लगेच हवी आहे. म्हणजे तुमची जी कोणी व्यक्ती असेल ना तिला मला उद्याच भेटायला सांगा. म्हणजे मी आज निघतोच आहे इथून. बरं, मला एक सांग, तू इथे राहणार कोणाकडे आहेस? मामाच्या घरी. अरे पण तुझ्या मामाकडे ती व्यक्ती कशी येईल? अहो मॅडम, मामाच्या घरी नाही म्हणत आहे मी. माझा एक मित्र आहे, त्याचं तिथे ऑफिस आहे. बर. आणि तो इंडियात नाहीये, तर मला काही मीटिंग्स वगैरे घेता येतात तिथे. तिथेच भेटू आम्ही. मी ऑफिसचा पत्ता तुम्हाला टेक्स्ट करतो. चालेल, मस्त आयडिया.